त्यात तशी इकडची बाजू खालची जी आहे ना सेकंड रो दिसतोय व्हाईट कलरचा, तो फक्त लावून झालेला आहे माझा. अजून वरची ही बघा सगळे एवढा पसारा लावायचा बाकी आहे. अजून काचेची भांडी वगैरे आहेत सगळी याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ती सगळी व्यवस्थित लावायची आहे. पण आता वाजलेत 8:30, तर म्हणलं आता पटकन झटपट आपला सगळ्या बायकांचा आधार खिचडी भात करणार आहे. म्हणजे मसाला खिचडी, साधा भात नाही करणार. हाय माझ्या लाडके मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा आता शाळा चालू होणार आहे लवकरच सानवीची, आणि त्याच्यासाठी आहे ना तिच्या शाळेमध्ये बघा पुस्तकं, त्याचप्रमाणे त्यांचे जे युनिफॉर्म आहे, बूट आहे, हे सगळं जे घेण्यासाठी ना एक दिवस असा डेडिकेटेड दिला जातो. आणि त्या दिवशी जाऊन आम्ही सगळं जाऊन घेऊन आलो दोघी जणी. आणि तुम्हाला खरं सांगते ना, शाळा म्हणजे ना काही काही शाळा अशा असतात ना की फक्त पैसे लुटायची कामं करतात. असं वाटतं की हे कशासाठी, पण तरी पण आहे ना त्यांच्या जे वेंडर आहेत ठरलेले, त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी काही ना काहीतरी चेंजेस सतत आणायचे, असं हे शाळांचं ना ठरलेलंच असतं बघा. तर आता बूट वगैरे खूप छान होते तिचे मागच्या वर्षीचे, पण ह्या वर्षी ना सगळ्यांचेच बूट बदलून टाकलेले आहेत, बूट बदललेले आहेत, ड्रेस बदललेला आहे. त्याच्यामुळे ना ह्या महिन्यामध्ये म्हणजे बिनकामाचा मला ना 10,000 रुपयाचा तिच्यासाठी खर्च एक्स्ट्राचा आलेला आहे. तर बघा आपण म्हणतो की एवढ्याशा पैशामध्ये घर कसं चालवायचं, पण घर चालवण्यापेक्षा बाकीचे इतर जे खर्च असतात ना ते दिसून येत नाही, आणि ते तर करावेच लागतात असे खर्च असतात. तर असो, तिची शाळा आता लवकरच चालू होणार आहे. आणि बघू शकता तुम्ही सकाळी ना नाश्त्याला म्हणलं की छान असं काहीतरी करावं. खूप दिवस झालं ना उडीद वडे केले नव्हते, तर त्याच्यासाठी मस्तपैकी सांबर करून घेतलं. त्याच्यासाठी छान असा कांदा चिरला, मस्त फोडणी दिली, सांबर मसाला टाकला, आणि अगदी प्लेन सांबर केलेला आहे. त्याच्यात कुठल्याही भाज्या वगैरे टाकलेल्या नाहीये, कारण शक्यतो आहे ना मी भाज्या ऍड असल्या तर करते, नाहीतर नाही केल्या तरी चालतात. म्हणजे भोपळा, शेवगा असले तर नक्कीच करते मी, पण नसलं ना तरी काय त्याच्या असून काय अडत नाही. प्लेन सांबर सुद्धा खूप छान लागतं. आणि उडीद वड्यासाठी बघा मी तुम्हाला सांगते, फक्त उडीद डाळ नाही घालायची, त्याच्यामध्ये थोडीशी मूग डाळ घालायची. म्हणजे मी ना निम्म्याला निम्म प्रमाण करते, कारण ना उडीद डाळीनं पोट खूप खराब होतं. म्हणजे वडे खाल्ले ना की 1-2 तासांनी आहे ना पोट असं जडजड व्हायला लागतं, गॅस धरले जातात. तर त्याच्यामुळे ना नुसतं उडदाची डाळ कधीच वापरू नका. एक तर तुम्ही थोडेसे तांदूळ ऍड करू शकता, किंवा माझ्याप्रमाणे मूग डाळ ऍड करू शकता. मुगाच्या डाळीने काहीच त्रास होत नाही. तर अर्धी उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धी मूग डाळ घेतलेली आहे, रात्रभर भिजत घातलेलं आहे. आणि नाही, मी हे ना दिवसच भिजायला घातलं होतं, त्याच्यामुळे रात्री ना पूर्ण असे फुगून आलेलं आहे पीठ, आणि मला ना जास्त फेटावं वगैरे लागलं नाही. तर तुम्हाला जर उडीद वडे करायचे असेल ना, तर आपण इडली प्रमाणे कसं लवकर सकाळी भिजत घालतो, रात्री वाटतो आणि रात्रभर ते ठेवतो फर्मेंट व्हायला, त्याचप्रमाणे करायचं. त्याच्यामुळे ना उडीद वडे खूप छान होतात. आणि बघू शकता अशा प्रकारे ना मोठा दांडा घ्यायचा, त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि गोळा करून त्याच्यावर थापायचा, मध्ये होल पाडायचा, आणि अशा पद्धतीने उडीद वडे केले ना खरंच खूप झटपट होतात. आणि आपल्याला नाही म्हणजे इझिली ते तसे बनवता पण येतात. तर थोडे काही तुटले तरी काही हरकत नाही, आपल्याला घरातच खायचे आहेत. तर असो, बघा आता मी वर्षातून आहे ना 2दा माझ्या घराचं पूर्ण डीप क्लिनिंग करत असते. एक म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या अगोदर, आणि दुसरं म्हणजे आपल्या दिवाळीच्या सीझनला, दिवाळीच्या आपल्या सणाला. तर आता कसं असतं, पावसाळ्याच्या अगोदर आपली सगळी साफसफाई वगैरे करून घेतली ना, म्हणजे मग काही टेन्शन राहत नाही. कारण पाऊस एकदा चालू झाला ना की ही साफसफाई करता येत नाही, कारण ह्यातलं अर्ध सामान जे आहे ना माझं बाहेर पार्किंगमध्ये मला न्यावं लागतं, तिथं सगळं साफसफाई करावी लागते. भांडी असेल तर भांडी वाळत घालावी लागते. तर त्याच्यामुळे ना आपल्याला म्हणजे असं कोरडं आणि ऊन पाहिजे. ऊन असले की कसं सगळं पटापट वाळून जातं. तर आमच्याकडे ज्या नेहमी येणाऱ्या ताई आहेत कामवाल्या, दीपा म्हणून नाव आहे, त्यांना एवढं स्वच्छता, म्हणजे त्यांच्याकडे जर काम एखादं सोपवलं ना, डोळे झाकून आपण बिंदास राहू शकतो. तुम्ही हजारो रुपये देऊन सुद्धा इतकं स्वच्छ काम कुणीच करणार नाही, कुठलाच ऍपवाला करणार नाही. इतकं छान काम करतात त्या. आणि वेळात वेळ काढून त्या इथं आल्या, मला खूप हेल्प केली त्यांनी. सगळं भांडी वगैरे मी काढून दिली त्यांना. एकूण एक भांडी काढून देणं हे सगळं आपलं काम आहे, रिकामं करणं, काढून देणं. आणि त्या फक्त घासायच्या आणि वाळत वगैरे टाकायच्या, पण काढायचं, लावायचं, परत भरायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात. आणि ना मला आता इतका आळस येतो ना कधी कधी, खरं सांगते तुम्हाला. पहिलं म्हणजे अगदी खूप उत्साह असायचा कामाचा, पण अलीकडे ना हे दोन्ही मुलांचं करता मलाच खूप आळस येतो. असं वाटतं रोजचं रुटीनच बरं आहे आपलं, आणि असं काहीतरी वेगळं करायचं म्हटलं ना की अख्खा दिवस त्याच्यामध्ये जातो. आणि उन्हाळ्यामध्ये ना ऑलरेडी इतकं गरम होत होतं ना, त्याच्यामुळे काहीच करायची इच्छा नव्हती. पण पर्याय नाही, कारण किचन इतकं खराब झालं होतं. तुम्हाला माहिती आहे माझ्या किचनमध्ये पिठाची गिरणी आहे, आणि इतक्या त्या पिठाच्या जाळ्या झाल्या होत्या, भांडी इतकी खराब झाली होती ना,
नुसतं वरच्यावर पुसून काहीही होत नव्हतं, त्याला डीप क्लिनिंगच गरजेचं होतं. आणि त्यांनी ना अशी घासून घासून मस्त अशी पार्किंग मध्ये वाळायला टाकली. बघा आता किती छान आणि स्वच्छ दिसत आहे माझी सगळी भांडी. काचेचं घेऊ नको हा, काय काचेचं घेऊ नको, हा फक्त प्लास्टिकचं घे. काचेचं बरण्या घेऊ नको, बरण्या नाही घ्यायच्या. तर बघा सगळं रिकामं झाल्यानंतर भांडी अर्धी वाळत घातली बाहेर आणि त्याच्यानंतर त्यांनी ना कपाटं वगैरे सगळी साफ करायला घेतली. पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेल. इतकं स्वच्छ केलं होतं त्यांनी सगळं की अक्षरशः म्हणजे एक चमचम करायला लागलं होतं माझं सगळं अख्खं किचन. म्हणजे पूर्ण असे जे डाग धब्बे काय जे काय होतं ना सगळं चकाचक झालं होतं. आणि असं स्वच्छ ना असं वाटतं की कायम असं स्वच्छ राहावं आपलं किचन. पण त्याच्यासाठी बघा रोज आपल्याला पैसा मोजायला आपल्याकडे काय आपण एवढे श्रीमंत नाहीये. कसं काही काही श्रीमंत घरांमध्ये किंवा मोठे जे हायफाय लोक असतात त्यांच्याकडे एक बाई डस्टिंग साठी कायम असते. पण आपण तसं ठेवू नाही शकत ना, रोजच्या रोज एवढं डीप क्लिनिंग कोण करून देणार आहे आपल्याला. आणि आपल्यालाच सगळं करावं लागतं ना, म्हणजे अर्ध काम पूर्ण रिकामं करून द्यायचं पुन्हा लावायचं. आपल्याकडे ज्या बाई असतात येणाऱ्या त्या काय करणार आहे, फक्त आपल्याला घासून वगैरे थोडंसं पुसून वगैरे देऊ शकतात, पण बाकीचं सगळं आपल्यालाच करावं लागतं. तर बघा फ्रीज सुद्धा मी त्यांच्याकडून छान असं साफ करून घेतलेलं आहे. छान अशा माझे जे काही कपाट आहेत ती छान क्लीन करून घेतलेली आहे त्यांनी. आणि म्हणजे ही जी बाजू आहे मागची बाजू माझ्या किचनची, म्हणजे मी किचन ओट्याकडे तोंड करून जेव्हा मी स्वयंपाक करते तर माझ्या पाठीकडची जी बाजू आहे ती सगळी त्यांनी स्वच्छ करून दिली होती. माळ्यापासून ते फ्रीज पर्यंत ती पूर्ण लाईन त्यांनी अगदी चकाचक क्लीन करून दिली. ह्याला 1 दिवस लागला. आणि राहिलेली जी दुसरी बाजू आहे म्हणजे किचन ओट्या खालच्या ट्रॉली वरची कपाट मांडणी सगळं आहे ना मी दुसऱ्या दिवसासाठी प्लॅन केलं होतं, कारण एका दिवसात एवढं सगळं होणं शक्य नाहीये. तर आता याच्यातून आहे ना भरपूर सारी आता भांडी निघणार होती आणि त्या भांड्यांचं मी काय केलं ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हाय मैत्रिणींनो, वाजलेत 8:30 आणि आज दिवसभराचा राडा तुम्हाला मी दाखवला होता की सगळं पूर्ण किचन साफ करायला मी काढलेलं आहे. आणि बघू शकता फक्त आत्ताशी इकडची बाजू खालची जी आहे ना सेकंड रो दिसतोय व्हाईट कलरचा, तो फक्त लावून झालेला आहे माझा. अजून वरची ही बघा सगळं एवढा पसारा लावायचा बाकी आहे. अजून काचेची भांडी वगैरे आहेत सगळी याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ती सगळी व्यवस्थित लावायची आहे. पण आता वाजलेत 8:30 तर म्हणलं आता पटकन झटपट आपला सगळ्या बायकांचा आधार खिचडी भात करणार आहे. म्हणजे मसाला खिचडी, साधा भात नाही करणार, मसाला खिचडी करणार आहे. अवतार बघू शकता तुम्ही, इतकी घामाघूम झाले. कंटिन्यू दिवसभर काम चालू आहे. आता ना हे झाल्यानंतर आंघोळ करावीशी वाटते. आता काय करू, रात्र तर झाली, आंघोळ पण नाही करूशी वाटते. पण असं अंग सगळं पूर्ण घामानी हे झाले. अच्छा, मला तुम्हाला एक महत्वाचं दाखवायचं होतं. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की मी मसाले भातासाठी खिचडीसाठी ना एक मस्त मसाला वापरत आहे. म्हणजे बिर्याणीचा मसाला वेगळा, बघा असा एक मसाला आहे खानदेशी खिचडी मसाला म्हणून. बघा हा मसाला ना एखाद्या तुमच्या इथल्या किराणा मालाच्या शॉपमध्ये मिळतोय का बघा, वाटलंस फोटो काढून घ्या. इतकी ऑसम खिचडी होते किंवा मसाला भात इतका छान होतो ना, म्हणजे अजिबात झणका मारत नाही भात, पण ना चवीला फार सुंदर होतो. तर तुमच्याकडे जर हा मसाला मिळाला ना खानदेशी खिचडी मसाला तर नक्की घ्या. आणि अर्ध पाकिट जरी तुम्ही म्हणजे 2-3 माणसांचं करत असाल ना खिचडी भात किंवा मसाले भात, तर अर्ध जरी पाकिट वापरलं ना तरी मस्त फ्लेवर येतो. तर बघा आता मी मस्तपैकी इथे मसाला परतत आहे. डायरेक्ट कुकरमध्येच लावणार आहे. मसाला परतणार, जिरे मोहरीचं फोडणी दिलेली, मसाला परतणार आणि डाळ तांदूळ इथे धुवून ठेवलेले आहे, थोडी हळद टाकलेली आहे. आणि आता मी त्या खिचडीला हा मसाला वापरणार आहे. खूप छान होतो, अजिबात तिखट होत नाही, पण एकदम वेगळा असं टँगी आणि सुंदर फ्लेवर येतो. तर तुम्ही नक्की आणा. तर चला मी हे सगळं आता आवरून घेते. म्हणजे पहिले खिचडी भात आणि कढी करणार आहे मेन म्हणजे, कारण खिचडी भात कढी आणि 2 चपात्या केलेल्या आहेत. दुपारचं पीठ राहिलं होतं ना, तर 2 चपात्या केलेल्या आहेत. तर त्या आता बघू कोणाच्या नशिबात येतात 2 चपात्या. शक्यतो मुलांनाच देणार आहे मी, आम्ही भातच खाऊ आणि कढी. आणि माझ्यासाठी कदाचित मी भाकरी टाकेल, कारण मी फक्त जास्त भात खात नाही. तर चला आता बघा माझं हे याच्यात मी मसाला टाकणार आहे. थोडाच टाकणार आहे कारण अगस्ते पण हाच भात खाणार आहे, त्याच्यामुळे त्याला स्पायसी नाही लागलं पाहिजे. चला खिचडी भात करून घेते, दाखवते पुढे काय काय घडणार आहे.
अजून आवरायला बराच वेळ लागणार आहे. आज माझ्या दिवसाचं काही खरं नाही. आज माझा दिवस 2-3 वाजता बहुतेक संपणार असं वाटतंय. The next day. तर बघा सगळं किचन वगैरे साफ करता करता अशी काही भांडी निघाली ना जी मी वापरत नव्हते. उदाहरणार्थ हा जो कुकर आहे हा तुम्हाला आठवत असेल तर बघा मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवलं होतं, हा ना उडला होता. तर आता मी ती परत रिस्क घेऊ शकत नाही कारण त्याला माझं भरपूर वापरून झालेलं आहे. जवळजवळ 8-9 वर्ष मी तो वापरला आणि आता त्याची लाईफ संपलेली आहे. त्याचप्रमाणे इडलीचा जो कुकर होता जर्मलचा तो सुद्धा मी आता विकायला काढलेला आहे. कारण तुम्हाला मी किती वेळा सांगितलं होतं की मला हा आता एकच जर्मलचा कुकर राहिलेला आहे, मला विकायचा आहे आणि त्याच्यामध्ये मला इडल्या करावंसंच वाटत नव्हत्या. मला स्टीलचा कुकर लवकरात लवकर घ्यायचा होता, तो मी घेतला का नाही ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवेलच. पण बघा 2 पोती भरून ही भांडी निघलेली आहे. अशीच म्हणजे टरमळी म्हणतो आपण तशी ती भांडी होती जी वापरतच नव्हती बरेच दिवस झालं. काही जर्मलची होती, काही स्टील, काही लोखंडाची होती, काही नॉनस्टिकचे पॅन होते. असे सगळे घेऊन मी बघा आमच्याकडे एक आहे भांडीवाला, तर तो ना जुनी भांडी घेतो आणि ह्याच्याकडे ना मोडीचा रेट खूप आहे. म्हणजे बाहेर जर गेलो ना आपण 150 रुपयांनी होता आणि याच्याकडे 250 रुपये किलोनी होता. म्हणजे बघा 100 रुपयाचा फरक होता. तर मस्तपैकी याच्याकडे मी ना ही सगळी जी काही वापरत नाही ती भांडी विकली आणि जी भांडी विकली त्याच्यातून बघा मी काय आणलेलं आहे. तर हे जी पितळी आहे, हे जे ताट आहे ना, हे ताट आणि दिवा हे मम्मीने आता मला धोंड्याच्या महिन्याला गिफ्ट केलं होतं बघा. तर ते आहे, रोज मी आता ना ह्याच्यामध्ये जेवत असते. मला ह्या अशा पितळ्यांमध्ये जेवायला खूप आवडतं. तर हे मी जेवायला केलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता हा इडलीचा कुकर मी घेतलेला आहे. म्हणजे जे मोडलेले आहेत मी भांडी ते मी पैसे असे उगीच कुठंच फुकट घालवलेले नाहीये. आणि त्याच्याऐवजी हा मस्त असा इडलीचा कुकर मी घेऊन आलेला आहे. एकदम मोठा, एक साथ 20 इडल्या होतात. तर थांबा आता मी तुम्हाला हा ओपन करून दाखवते. आणि स्टीलचा आहे आणि क्वालिटी एवढी भारी आहे. आणि ज्या ठिकाणी मी मोडला ना, हडपसरमध्ये आहे बघा, हे एक छोटंसं दुकान आहे. तर ज्या ठिकाणी मी मोडला ना तिथूनच मी हा इडलीचा कुकर घेतलेला आहे. हा 20 इडल्यांचा जो कुकर आहे ना, मला बाहेर मी 2-3 ठिकाणी चौकशी केली. कुठे मी मला 2200 सांगितलं, कुणी 2300, कुणी 2500 असं मला सांगितलं. पण ह्या दुकानामध्ये ह्या माणसाने मला फक्त हा कुकर 1600 रुपयाला दिलेला आहे. सेम कंपनी, असं नाही की वेगळी कंपनी असेल किंवा लो क्वालिटी असेल, नाही, तर सेम कंपनी सेम क्वालिटी ह्यांनी मला 1600 रुपयाला हा कुकर दिलेला आहे. तर बघा मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये किती लुटतात याच्यावरून तुम्ही अंदाज बांधा. म्हणजे हे अगदी एकदम छोटंसं दुकान आहे, जुन्या वाड्यामध्ये अगदी एका रूम मध्ये हे दुकान आहे मोडीचं. जिथं तो मोडतो मोडीचा रेट पण जास्त आहे आणि नवीन भांडी घ्यायला गेलो तर त्याचा सुद्धा रेट कमी आहे. तर त्याच्यामुळे मोठ्या दुकानांमध्ये जाऊन आपण म्हणतो की चांगलं मिळेल, चांगली क्वालिटी मिळेल, तर असं काही नाहीये. पैसे बघू शकता तुम्ही, माझे इथं 500-700 रुपये वाचलेले आहेत नवीन इडलीच्या भांड्याला. आणि हे भांडं तुम्ही बघू शकता, ह्याची किनारी वगैरे बघा, म्हणजे गोट आहेत किनारींना, कुठेही कापण्याची वगैरे काही शक्यता नाहीये. आणि इडलीचे जे साचा आहे ना तो असा खोलगट आहे, त्याला सुद्धा बारीक बारीक छोटी छिद्र आहेत. तर त्याच्यामुळे ना आपल्या इडल्या अशा मस्त टम्म फुगतात आणि अशा खोलगट्या होतात बघा इडल्या. म्हणजे अशा मधल्या साईडनी ना अशा फुगीर होतात. तर खूप छान शेपच्या इडल्या ह्याच्यामध्ये होतात. मी करून पण दाखवते तुम्हाला पुढे जाऊन. आणि इथे बघा वरचं जे भांडं आहे याच्यामध्ये आपण हे करू शकतो ढोकळा, किंवा आपल्यात तर ढोकळा एवढा केला जात नाही, तर तुम्ही याच्यामध्ये आपण जे आळू वड्या करतो किंवा कोथिंबीर वड्या करतो त्या सुद्धा तुम्ही उकडू शकता, मोदक उकडू शकता. ह्या गोष्टी आपल्याकडे नेहमी होणाऱ्या आहेत. तर त्याच्यासाठी आपण हे इडलीचं भांडं वापरू शकतो. तर माझं ना खूप मोठं काम झालेलं आहे. हे किती दिवस म्हणजे बरेच वर्ष झालं मला ना हवं होतं की मला हे इडलीचं म्हणजे स्टीलचं भांडं घ्यायचंय. कारण ते जर्मलचं जे भांडं मी वापरत होते ना आज 8-9 वर्ष, तर ते काही मला असं लग्नात वगैरे घेतलेलं नव्हतं. तर ते आम्हाला ना आमची मम्मी एक स्पर्धा जिंकली होती, तर तिथे तिला गिफ्ट म्हणून मिळालं होतं ते. आणि त्याच्यामुळे त्याची क्वालिटी खूप हलकी होती. तर तेच मी लग्नात घेऊन आले होते माझ्यासाठी वापरायला. आणि ते 8-9 वर्ष जवळजवळ मी वापरलं. तर त्याचं जे जर्मल आहे ना ते खूप खराब झालं होतं. आणि त्याच्यामध्ये इडल्या करायला मला ना असं वाटत होतं की किती मी आरोग्याशी खेळ करते की काय. पण फायनली माझ्याकडे हे इडलीचं भांडं आलेलं आहे आणि मी खूप खुश आहे. बेस तुम्ही बघितला, ह्या इडलीचं जे भांडं आहे वरचं ना, तर त्याचा बेस जो आहे तो चपटा आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जे आपल्या लाईटचे जे इलेक्ट्रिक शेगड्या असतात तर त्याच्यावर सुद्धा इंडक्शनवर सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि एकदम जाडच्या जाड आहे हे भांडं. तर त्याच्यामुळे आता मी काळजीपूर्वक वापरणार आहे. आता हे परत मला लाईफ टाईम झाले हे भांडं, जोपर्यंत काही तुटफूट होत नाही. शक्यतो माझ्याकडून होत नाही कुठल्याच गोष्टीची तुटफूट. माझ्याकडे कित्येक वर्षाचे जुने काचेची प्लेटी, काचेची भांडी हे सुद्धा आहे. आणि बघू शकता तुम्ही बघा, ही युरो कंपनी आहे. तर तुम्हाला पण हे जे युरो कंपनीचं मिळालं भांडं तर तुम्ही घ्या. आणि मला 1600 रुपयाला मिळालेलं आहे. तुम्ही घेतलं तर तुम्हाला कितीला मिळालं तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा. या कंपनीचं भांडं घ्या, खूप छान आहे. आणि याच्यामध्ये ना वेगवेगळे पॅटर्न आहे बघा. तुम्ही म्हणजे 20 इडल्या होणार आहे, ज्याच्यामध्ये एक ढोकळ्याचं सुद्धा पात्र आहे. काही ठिकाणी बटन इडलीचं बघू शकता तुम्ही, इथं बटन इडली ढोकळा असे सुद्धा पात्र आहे. हे थोडंसं जास्त मोठं आहे. त्याच्यानंतर ग्लासमध्ये पण असतात वाटतं इडल्या, नाही का, साऊथला खाल्ले जातात, तर ते सुद्धा आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आहे. तर अशा प्रकारे मला जे आवडलं ना ते 4 लेअरचं 20 इडल्या होतात बघा एकदम. तर आता काही टेन्शन नाही, एकदा
एकदा लावलं की आम्ही 4 जण पण ह्याच्यामध्ये नाश्ता आमचा भागून जातो. तर बघा अशा छान इडल्या पण झालेल्या आहेत. तुम्हाला इडल्या पण मी करून दाखवल्या किती छान झालेल्या आहेत बघा. आणि फायनली माझ्याकडे भांडं आलेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण किचनचं क्लिनिंग पण छान माझं झालेलं आहे. भांडी जी निघाली मोडीची त्याच्यातून छान अशी वस्तू आलेली आहे घरी. आणि आज तुम्हाला मी उडीद वड्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे. तर चला आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा बरं का. जाता जाता तुम्ही नुसते व्हिडिओ बघता, लाईक करत नाही, कमेंट करत नाही, तर प्लीज लाईक आणि कमेंट करा. आणि जर नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि हो, आता ना सध्या मी भरपूर सारे असे ह्याचे प्रमोशनचे व्हिडिओ टाकत आहे. तर प्रमोशनचे व्हिडिओ सुद्धा बघा, छान छान ड्रेसेस, बाकीचे काही प्रोडक्ट्स तुमच्यासाठी मी आणत आहे. तर मी जे दिलेल्या लिंक असतात ना तर त्याच्यावरून तुम्ही क्लिक करून ते प्रोडक्ट्स विकत घ्या. तुम्हाला खूप छान अशा ऑफर मिळतील त्याच्यामध्ये. तर तुम्ही नक्की ते प्रोडक्टचे व्हिडिओ सुद्धा बघत जा. आणि तुमचं जर एखाद्या बिझनेसचं जर प्रमोशन करायचं असेल ना तर नक्की मला ईमेल करा. माझा ईमेल बघा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये seema@gmail.com या ईमेल आयडी वर सुद्धा तुम्ही मला प्रमोशनसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे काही बिझनेस असतील तर त्याचं मी माझ्या युट्यूबवर प्रमोशन करायला तयार आहे. तर चला मित्रमैत्रिणींनो, इथेच रजा घेते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.